आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत रत्नागिरी शहरात विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात सर्वत्र प्रतिक्रिया उमटत असताना रत्नागिरीत देखील निदर्शने करण्यात आली। यावेळी रत्नागिरीतील सर्व समाजाचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती विजय खेडेकर यांनी दिली। राहुल गांधी यांनी अमेरिकेत विदेशामध्ये मुलाखतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात आज उपस्थित असलेल्या सर्व संघटना, त्यामध्ये असलेल्या तेली समाज असेल, ओबीसीच्या संघटना असतील, सुतार समाज असेल, रोहिदास समाज असेल, परीट समाज असेल, या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाचा हा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान म्हणून आम्ही आज सर्व ही मंडळी उपस्थित राहून हा पक्षविरहित आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतोय। त्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित मंडळी त्या सर्व संघटना कुठलाही पक्षाचा बॅनर न घेता त्या संघटनाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।